तर फ्रेंड्स, आज मी तुम्हाला माझ्या स्टाईलने उपमा ही रेसिपी एकदम हॉटेल स्टाईलमध्ये दाखवणार आहे, जे की आपल्याला कधीच खायला कंटाळा येणार नाही. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला आज रेसिपी दाखवणार आहे. तर मी इथे एका वाटीमध्ये हिरवी मिरची, 4 ते 5 हिरवी मिरची आणि कोथिंबीर, शेंगदाणे आणि कांदा, थोडीशी हरभऱ्याची डाळ आणि उडदाची डाळ घेतले. तर अशा प्रकारे आता आपल्याला सर्वात अगोदर कढई ठेवून घ्यायची आहे. तर मी इथे उडदाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ एकदम थोडीशी लालसर आणि रोस्टेड करून घेत आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इथे डाळ भाजून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या उपम्याला एकदम चांगली चव येते. चव म्हणजे खायला कंटाळा येत नाही आणि आपण थोडासा उपमा खाल्ला की लगेच कंटाळा येतो. पण अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करा, एकदम वेगळ्या पद्धतीने. तुम्हाला कधीच कंटाळा येणार नाही उपमा खाण्यासाठी. तर मी इथे तेल टाकून घेतले, त्यानंतर मोहरी तडतडल्याच्या नंतर मी इथे अगोदर कांदा टाकून घेत आहे आणि जिरे हे आपल्याला नंतर टाकायचे आहे, जेणेकरून जिरे काळे पडू नये. तर मी इथे जिरे पण टाकून घेतले. त्यानंतर एक छोटा अर्धा चमच मी जिरे टाकले. तर कांदा थोडासा परतून घ्यायचा, त्यानंतर मग हिरवी मिरची आणि शेंगदाणे टाकून घ्यायचे आणि थोडंसं मीठ टाकायचं, मग परतून घ्यायचं. तर मी इथे परतून घेत आहे. आता मी मीठ टाकून घेते थोडंसं, जेणेकरून कांदा थोडासा लवकर लाल होतो. थोडंसं मऊ पडण्यासाठी आपण मीठ टाकून घेऊया. तर मी इथे मीठ टाकून घेतले. तर मी इथे कांदा लवकर परतवण्यासाठी मीठ टाकले. तर इथे आपल्याला आपल्या रव्याच्या अंदाजे चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. आता आपण इथे डाळ टाकून घेऊया. तर मी इथे रोस्टेड केलेली डाळ टाकली आहे. तर थोडीशी आपल्याला तेलात डाळ परतून घ्यायची कांद्यासोबत. पण टाकायचं आहे. आता मी कोथिंबीर तर मी इथे आता वरून कोथिंबीर टाकले. कोथिंबीर पण थोडीशी तेलात परतून घ्यायची. हे सर्व परतून घ्यायचं. आपल्याला हळद टाकायची नाहीये. तर इथे थोडासा कांदा ते लाल झालेला आहे. तर मी इथे पाणी टाकून घेत आहे. तर मी इथे मी 1 वाटी रवा घेतला होता, म्हणजे मोठी वाटी अर्धी वाटी घेतली होती. त्यासाठी मी 2 ते 2.5 ग्लास पाणी टाकत आहे, जेणेकरून छान असा आपला रवा शिजून जाईल. तर मी इथे आता पाणी टाकून घेतले. आता आपल्याला उकळी येईल तोपर्यंत वेट करायचं आहे. अजून मी थोडंसं मीठ टाकले, जेणेकरून अगोदर आपण थोडं कमी टाकले होतं. तर आता चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. तर इथे आता उकळी आली आहे. आता आपण रवा टाकून घेऊयात. तर रवा हा आपल्याला थोडा थोडा करून टाकायचा आहे, जेणेकरून गोळे होणार नाहीत. तर इथे छान अशी उकळी आली आहे. तर आपल्याला थोडं थोडं करून रवा टाकून घ्यायचा आहे आणि तुमच्याकडे जे स्पून वगैरे काही असेल त्याने आपल्याला हटवून घ्यायचं आहे, जेणेकरून गोळे होणार नाहीत. तर मी इथे रवा टाकून घेत आहे आणि थोडंसं पाणी जास्त ठेवायचं, जेणेकरून आपला उपमा शिजून व्यवस्थित आपल्याला जसं पाहिजे तसा होतो. तर फ्रेंड्स, तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. हे एकदम नव्या पद्धतीनं आहे. म्हणजे बरेच जणांना माहिती नाही की ह्या उपम्यामध्ये आपण म्हणजे डाळ वगैरे टाकत असतो. ते बरेच जणांना माहिती नाही आणि बरेच जणांना माहिती आहे. ज्यांना माहिती नाही त्यांनी अशा पद्धतीने करायचे आहे. अशा पद्धतीने मी इथे सर्व रवा टाकून घेतले. आता आपल्याला जोपर्यंत छान शिजून येत नाही, बुडबुडी येत नाही, तोपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचं आहे, छान असं परतून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता, मस्त असं हॉटेल स्टाईल आपला उपमा बनवून तयार झालेला आहे. तर फ्रेंड्स, अशा पद्धतीने आपला उपमा झालेला आहे. तर कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी? आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि असेच येणारे नवनवीन व्हिडिओज बघत राहा. तर आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू. बाय बाय.